मातोश्री बनोमाई कन्या माध्यमिक विद्यालय बोराडी। मी आता तुमच्या समोर स्वातंत्र्य दिवसानिमित्त माझे मत व्यक्त करत आहे। प्रथम नमन करते मी माझ्या या मातीला, ज्या मातीत असंख्य बीज अंकुरित होऊन माझ्या भारतीयांच्या उदराची भूक भागते। आणि पुन्हा नमन करते मी माझ्या या गगनाला भेटणाऱ्या तिरंग्याला, ज्या तिरंग्यासाठी असंख्य शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। मित्रांनो, कधी कधी मला असे वाटते की का आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हा अर्थ आपण काढला आहे। जसं वाटते तसं बोलावे, पाहिजे तसे वागावे, का हे स्वातंत्र्य आहे? अरे, जर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील 70 ते 80 वर्षाच्या म्हातारीपासून तर त्या पाण्यात झोपलेल्या चिमुकलीपर्यंत जर सुरक्षित राहू शकत नसतील तर काय कामाचे आहे स्वातंत्र्य? त्याच्यापेक्षा इंग्रजांचा स्वातंत्र्य बरं होतं असं वाटतं, जेणेकरून पोटाच्या पाडीपेक्षा छातीत गेलेली गोळी अधिक प्रभावी ठरली असती। म्हणजे पुन्हा अत्याचार करण्याचा साधा विचारही मनात उत्पन्न झाला नसता। अत्याचार तर लांबच राहिला। इथे बसलेल्या माझ्या तमाम मैत्रिणींना मी सांगून इच्छिते, ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी म्हटले होते, उठा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आता हेच वाक्य बदलून टाका, शिका आणि सक्षम व्हा, ही गरज निर्माण झाली आहे। मैत्रिणींनो, होणार ना मग आता सक्षम झालंच पाहिजे, ही एक काळाची गरज निर्माण झाली आहे। आपण एकीकडे भारताच्या जागरूक नागरिक असल्याचा अभिमान बाळगतो आणि आपल्या समोरच कोणी गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकत असेल, साध्या व्यक्तीला इथे थुंकू नको एवढं सुद्धा बोलू शकत नाही, काही लाचाई। सिगरेट पिणारा उघड्यावर सर्रास सिगरेट पितो, हे होणारच, कारण आपणच उघड्यावर कचरा फेकतो ना, आपणच वृक्ष तोडतो ना, आणि आपणच प्रश्न उपस्थित करतो ना। मित्रांनो, प्रश्न विचारणे सोपे असते, पण प्रत्यक्षात त्याची कृती करून दाखवणे हे कठीण। जर एखादा व्यक्ती चांगला कार्य करत असेल तर त्याला मदत तरी करावी, जर नाही करू शकत असतील तर त्याला कार्य करण्यापासून रोखू तरी नाही। मित्रांनो, हल्ली आपल्या बोराडी गावात नवीन ट्रेंड आला आहे। गाव दर्जापासून तर ग्रामपंचायतच्या दरवाजापर्यंत जणू रेसिंग ट्रॅकच तयार झालाय असे भासते। एका मोटरसायकलीवर 3 ते 4 मुलं बसून इतक्या जोराने गाडी पळवतात की बघणाऱ्याला वाटेल हे मरतील तर बरं होईल। त्या भावांना मी एवढंच सांगून इच्छिते की जीवन हे अनमोल आहे, त्याला एका क्षणात गमावू नका। आपल्याला आपला देश घडवायचा असेल तर आपल्याला आपलं राज्य घडवावं लागेल, आणि आपल्याला आपलं राज्य घडवायचं असेल तर आपल्याला आपलं गाव घडावं लागेल, आणि ते घडत आहे त्यात फक्त आपला हातभार लावावा लागेल। खारीचा वाटा उचलायला शिका मित्रांनो। आपण बॉर्डरवर जाऊन देश सेवा करू शकत नसतील तर काय हरकत नाही, आपलं गाव स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे, वीज वाचवणे, महिलांचा व वृद्धांचा सन्मान करणे ही देखील एक देश सेवाच आहे। तुम्ही पालन करणार अशी आशा करते। भारताची शान, तिरंग्याचा सन्मान करते व मी साक्षी कुलाडे, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी। माझ्या वाढलेल्या 2 शब्दांना आता पूर्णविराम देते। आवडलं असेल तर नक्कीच पालन करा, आणि जर चुकलं असेल तर तुमची लहान